शाळेच्या मैदानात रंगले पथनाट्य आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उघडले नवे दरवाजे. भंडारा जिल्ह्यात सामाजिक न्याय योजनांची माहिती थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता अनोखी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. साकोली तालुक्यातील कुंभली येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडलाय. साकोलीचे प्रबोधनकार भावेश कोंटागले आणि त्यांच्या टीमने गीत, अभिनय आणि प्रभावी संवादातून विद्यार्थ्यांची मने जिंकलीत. मी भावेश कोटांगले, मुक्काम पोस्ट एकोडी, तालुका साकोली, जिल्हा भंडारा. मी जनजागर कलापथक संचाच्या वतीनं त्यांचा प्रेसिडेंट अध्यक्ष बोलतोय. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये दिनांक 15/2/2026 पासून समाज कल्याणच्या विशेष योजनांची माहिती ही संबंध महाराष्ट्रातील पाल्यांना, विद्यार्थ्यांना, जनतेला माहीत व्हावी यासाठी एक समाज कल्याणच्या वतीनं रथ आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. निवड आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर आम्ही आमच्या पथकाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा या तिन्ही जिल्ह्यात कार्यक्रम करून आज भंडारा जिल्ह्यात आम्ही सुरुवात केलेली आहे. भंडारा जिल्हा समाप्त 3 दिवसांनी समाप्त झाल्यानंतर आम्ही नागपूर जिल्ह्यात, वर्धापूर जिल्ह्यामध्ये निघणार आहोत. असे 7 पथक संबंध महाराष्ट्रामध्ये आहेत जे जनजागृती शासनाची करतात. या पथनाट्यातून राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती, परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बाबू जनजीवन राम छात्रावास योजना, स्वाधार योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि वसतिगृह सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षण, स्वप्न आणि करिअरशी थेट संबंधित असलेल्या या योजनांचेच महत्त्व सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अशीच पथनाट्ये सादर करण्याचा मानस विभागाने व्यक्त केला आहे. समाज कल्याण योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. नमस्ते. मी भास्कर सोमा चौधरी, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंभली. आज जो आपल्या शाळेत जो पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि काय तुमचं मत आहे त्यावर? आज या ठिकाणी पथनाट्याचं जे सादरीकरण झालं ते उत्तमरित्या सादरीकरण झालं आणि या ठिकाणी यांनी सादरीकरणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ज्या विविध योजना होत्या त्यांची इत्थंभूत माहिती दिली. जसे की त्यामध्ये राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, नंतर स्वाधार योजना, वसतिगृहाची योजना, मुलींना दत्तक पालक योजना, परदेश शिक्षणासाठी जी आवश्यक असते ती पण योजना या ठिकाणी त्यांनी सांगितली आणि समाज कल्याणची सायकल योजना याबद्दल इत्थंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे.